हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज इथे मी तुम्हाला खूप सुंदर असा मटका गळा कशा पद्धतीने रेडीमेड गळा आलेला आहे तो कटिंग कशा करायचा आणि शिलाई काम कसं करायचं ते दाखवणार आहे। तर पहिल्यांदा आपल्याला असं बॅक साइड कटिंग करून घ्यायची आहे, दोन्ही पण अस्तर आणि ह्याची। आणि इथे बघू शकता अस्तरपेक्षा आपला हा जो गळा आहे तो एक्स्ट्रा आलेला आहे। तर मी मध्ये अशी शिलाई घालून घेणार आहे, जेवढे आपलं एक्स्ट्रा येते तेवढी शिलाई काम करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं अशा पद्धतीने तुम्हाला हा गळा दिसणार आणि हा जो मेन आपला अस्तर जो आहे तो नेहमीप्रमाणे कटिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, कटिंग करून घ्यायचं आहे। कटिंग केल्यानंतर अशा पद्धतीने मध्ये सेंटर काढून जे शिलाई काम केले त्या मध्ये सेंटरवरती ह्या जे अस्तर आहे त्याचं मध्ये सेंटर ठेवायचं आणि अशा पद्धतीने पिना लावून घ्यायच्या। तर हा जो गळा आकार आहे ना, जसाच्या तसा मटका आकार तसाचा तसा आपल्याला काय करायचं आहे, पाव इंचाने शिलाई काम करायचे। जशी मी इथे करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही शिलाई काम करायचे। पाव इंच आपल्याला कपडा सोडून बरोबर डिझाईनच्या तसाच आकार द्यायचा आहे। तर चॅनेलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक सबस्क्राइब, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। आणि इथे बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने पाव इंचाने शिलाई मारलेली आहे, जसा आकार आहे तसाच। तर इथं खूप सुंदर अशी डिझाइन आली होती आणि हा नवरीचा ब्लाउज आहे खरं म्हणाय गेलं तर। आणि त्याचं रेडीमेडच आधीच आले होती बाहीचं वगैरे। तर मी अशा पद्धतीने त्याचं कटिंग केलेलं आहे आणि कटिंग केल्यानंतर इथे बघू शकता एकदम अशी पाव इंचानं शिलाई काम केलेलं आहे। जसं मी इथे करत आहे त्याच पद्धतीने मी थोडीशी डबल शिलाई घातलेली आहे, कारण कट जो आहे थोडा एक माझा आतमध्ये गेला होता। तर कट तुमचं आतमध्ये जाऊन देऊ नका, व्यवस्थित कटिंग करून घ्या आणि एकदम असं कट व्यवस्थित मारल्यानंतर काय होतं, बरोबर डिझाईनची लेवल व्यवस्थित दिसते। तर इथे बघू शकता मी आता पिना काढून घेतलेले आहेत, तशाच तुम्ही पण पिना काढून घ्या आणि अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने एकदम व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे। आणि नंतर काय करायचं, आपल्याला जसा आकार आहे त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, दाब द्यायचा आहे। दाब देता वेळेस एकदम परफेक्ट द्यायचा, जेणेकरून डिझाईनची लाईन जी आहे त्यात व्यवस्थित दिसावे, आतला अस्तर वगैरे दिसू नये। आता इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करून घ्या। ह्याच्यावरती मोराचे जे पिसाऱ्याचा हे असतं साईज असते ती मागची, त्या पद्धतीचे ह्याच्यावर डिझाईन आहे आणि खरंच खूप सुंदर दिसते ही डिझाईन। तुम्ही थंबनेल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की किती सुंदर प्रकारे ही डिझाईन मागून दिसत्या मटक्या गळ्यामध्ये। असं रेडीमेड गळं आल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता। किंवा आता समजा ही जी मुलगी होती नवरी मुलगी ती एकदम लहान होती, म्हणून शनी मधला जो गळ्याचा आकार आहे तो मला कटिंग करावा लागला। पण शक्यतो काय होतं, तब्येत वगैरे ज्याची असेल त्याच्यासाठी हा गळा कटिंग करायची गरजच नाही, परफेक्ट जसा साईज असेल त्या पद्धतीने तुम्ही शिवलासा तरी चालेल। पण ज्याची साईज कमी आहे, तब्येत कमी आहे, त्या व्यक्तीला तुम्हाला काय करावं लागणार आहे, अशाच पद्धतीने मी जशी टेक्निक वापरल्या त्याच पद्धतीने तुम्ही टेक्निक वापरून शनी मधनं शिलाई घालायची आणि जसा आपला नेहमीचा 2.25 गळा रुंदी असते त्याच पद्धतीने तुम्ही आकार देऊन कटिंग जरी केलं तरी चालते, किंवा मी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे शिलाई काम करायला त्या पद्धतीने तुम्ही शिलाई काम करू शकता। आपला आता साईडचा जो भाग आहे तो मी दाब दिला आहे आणि नंतर जॉईंट पण केलेले आहे, बघू शकता बॅक साईड जशी इथे मी जॉईंट केलेलं आहे त्याच पद्धतीने जॉईंट करून घ्या। आणि इथे आता बघू शकता पलटल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, आता टक्स टाकून घ्यायचं आहेत। पाठीचे जे टक्स असतात ते कमीत कमी 3 इंच किंवा 2.5 इंचाचं टाकायचे, डिझाईन ज्या वेळेला असते त्यावेळेला 3.5 इंचाचं वगैरे जास्त नाही टाकायचे, ते साध्या ब्लाउजांना टाकायचे। असे डिझाईनचे ब्लाउज रेडीमेड असतात त्यावेळेला असं तुम्ही 3चे टाकू शकता, 3 किंवा 2.5। आता आपल्याला इथं काय करायचं आहे, मी इथे पट्टी घेतलेली आहे, बघू शकता ह्या 1.5 इंचाच्या अशा पट्ट्या कमरपट्टीच्या मापानं काढून घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर हे जॉईंट केल्यानंतर आता इथे माझे जॉईंट होतं, तुमच्याकडे डायरेक्ट असेल तर तुम्ही ती डायरेक्ट पट्टी लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही।
कुणाकुणाला पट्टी आवडती, कुणाला आवडत नाही, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते शिवण्याची। पण मी नेहमी माझ्या कस्टमरच्या ब्लाउजांना अशा पद्धतीने पट्टी जॉईन करून पलटून फोल्ड करून आतमध्ये असे नेहमीच प्रत्येक गिरायकाचं जे माझ्याकडे ब्लाउज आहे त्यांना मी अशा पद्धतीने मागून बॅक साईडला पट्टी लावतो। तर हा गळा जो आहे ते आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ते नॉट्स तयार करून घेतलेले आहे। ह्या जे नॉट्स आहेत ते कपड्यापासून बनवलेले आहेत आणि लटकन पण कापडापासून बनवले मी। तर लटकनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेच आणि नॉट्सचं पण ऑलरेडी आहे, पण लटकन खूप सुंदर नवीन पद्धतीने मी बनवलेले आहे। तर 2.5 इंचावरती आपल्याला काय करायचं आहे, तर ही अशा पद्धतीने नॉट्स लावून घ्यायचे आहेत। तर कसा वाटला हा व्हिडिओ आणि मागील गळा तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आपला हा गळा तयार झालेला आहे आणि खरंच खूप सुंदर आणि छान प्रकारची ही नॉट्सची लटकन आहे, ती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, नक्की बघा। कारण खूप सुंदर आणि अशी छान ही लटकन झालेली आहे, कापडापासून मी बनवली होती। तर बघू शकता किती सुंदर प्रकारे आणि छान प्रकारे आपला गळा तयार आहे। थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल।